अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे वाशिम येथून गजानन कुटे या दादांचा. दादा म्हणतात, गजानन बाबांची पालखी जय गजानन. शेगावपासून 100 किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्ह्यात बिडोडा तेली नावाचं अगदी लहान गाव आहे. गावाची संख्या आजही जेमतेम 600च्या घरात असावी. आता गावाचं स्वरूप हळूहळू बदलू लागलं. अन्यथा गावात अगदी मोजकी घरं म्हणण्यापेक्षा झोपड्या. प्रत्येक झोपडीत दारिद्र्याचं वास्तव्य होतं आणि होतं तळहातावरील जिणं. त्या झोपड्यापैकीच एका झोपडीत मी लहानाचा मोठा झालो. माझं नाव गजानन कुटे. माझे बाबा आणि आई दोघंही रोज मजुरी करायला बाहेर पडत. काम मिळेल त्या दिवशी पैसा येणार, नाही मिळाला तर हरिहरी. घरी काही बकऱ्या होत्या. मी सकाळी शाळेत जायचो. शाळा झाली की दुपारी बकऱ्या चारण्यासाठी घेऊन फिरायचं. गावात एका महादेवाचं मंदिर पूर्वी होतं, आजही आहे. साधारण माझ्याच सारखी गावातील अन्य मुलांची ही दिनचर्या असायची. एकदा महादेव मंदिरात गावातील लोकांनी एका सद्गृहस्थाला आलेलं पाहिलं. तो माणूस महादेवाजवळ बसून बराच वेळ प्रार्थना करीत होता. चौकशी केल्यावर त्याने सांगितलं, आपली अनुमती असेल तर मी या मंदिरातच आता राहणार आणि संध्याकाळी गावातील मुलांना हरिपाठ, भारूड, गवळण आदी शिकून त्यांना मार्गदर्शन करणार. गावातील लोक ते ऐकून समाधान पावले. अर्थात आम्हा मुलांचा संस्कार वर्ग सुरू झाला. त्यांचं नाव होतं रघुनाथ. गाव त्यांना रघुनाथ महाराज म्हणू लागले. रघुनाथ महाराज शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त होते. गावातील आम्ही सगळेच त्यांच्यामुळे ज्ञानदेवाचा हरिपाठ, एकनाथांचं भारूड आणि गवळणी छान म्हणू लागलो. महाराज गावासाठी आदराचं स्थान झालं. महाराजांनी प्रगट दिनाला बिडोडा ते शेगाव पालखी आणि पायी वारी सुरू केली आणि आमचं गाव शेगावच्या दिशेने चालू लागलं. आम्हाला शेगावचे गजानन महाराज माहीत झाले. शेगावच्या पायी वारीसाठी आम्हा लहान मुलांचा उत्साह तेव्हा ओसांडून व्हायचा. मात्र पूर्ण पायी चालणं मुलांना शक्य नसायचं. मग थोडं अंतर चालून आम्ही थांबायचो किंवा कधी कुणी सोबत गाडी दिली असेल तर त्यातून शेगाव गाठायचं. कळत नकळत गजानन महाराजांची भक्ती मनात रुजू लागली. संपूर्ण गावालाच गजानन बाबांचं वेड लागलं. मला आठवतं, मी 9 वर्षाचा होतो. एकदा आई व बाबा मजुरीसाठी बाहेर होते. घरी मोठी बहीण होती. तिला सांगून मी शेतात हरभरा खावा या विचारानं बाहेर पडलो. माझ्यासोबत माझं एक आवडतं काळ्या रंगाचं बकरीचं पिल्लू घेतलं. त्या लहान बकरीला मी काळी म्हणायचो. जवळ ओळखीतील एकाचं शेत होतं. त्याच्याजवळ मी हरभरा खाण्याची गोष्ट बोललो. तो म्हणाला, मी बाजूच्या शेतात आहे, तिथे हरभरा भाजून ठेवला आहे, तिकडे ये. मी तिकडे जायला निघालो. तो वाटेत मला छान हिरवा कोवळा हरभरा दिसला. माझ्या मनात हिरवा हरभरा खाण्याचा मोह झाला. मात्र त्या हरभऱ्यावर आंबट पडलं होतं, एक प्रकारची कीड. म्हणून ते धुण्याची बुद्धी होऊन मी बाजूलाच असलेल्या एका खचलेल्या विहिरीकडे वळलो. काळीला विहिरीजवळ बाजूला ठेवून मी हरभरा हाती धरून विहिरीत खाली उतरू लागलो. विहिरीला भरपूर पाणी होतं. एका ठिकाणी अचानक माझं पाय निसटला. मी पाण्यात पडलो. धपकन आवाज आला. पडता पडता माझे डोळे विस्पारले. कदाचित सुप्त मनात गजानन बाबांची आठवण आली. मला पोहता येत नव्हतं. मी पाण्यात गटांगळा खाऊ लागलो. काहीतरी विपरीत घडलं आहे हे चाणाक्ष काळीच्या लक्षात आलं असावं. तिने डोकावून अंदाज घेतला. ती विचित्र आवाज काढीत बाजूच्या शेतात बैल घेऊन असलेल्या माणसाकडे ओरडत गेली. पुन्हा विहिरीकडे आली. तिचं ते ओरडणं आणि ती कृती पाहून शेतकऱ्याला संशय आला. त्याने धावत येऊन विहिरीत उडी मारली आणि मला वर काढलं.
माझ्या नाकातोंडात पाणी जाऊन मी बेशुद्ध झालो होतो. त्यानं बाहेर मला चक्क उलटं धरून माझे पाय हात धरून मला झोके दिले. त्यामुळे माझ्या पोटातील पाणी बाहेर पडून मी शुद्धीवर आलो. संध्याकाळी माझ्याभोवती सगळं गाव जमा झालं होतं. गावातील बायका आईला म्हणत होत्या, तुझा गजानन बाबाची भक्ती करतो म्हणूनच गजानन बाबांनाच त्याला वाचवलं. खरोखरच काळीच्या रूपाने मदत मिळून गडांतर स्वरूपात आलेला काळ गजानन महाराजांच्या आशीर्वादाने दूर गेला होता. त्या संध्याकाळी घरीच गावकऱ्यांनी गजानन बाबांचे आभार मानले. पुढे एकदा गावातील एका परिचिताने स्वतःची 2 एकर जमीन देऊ करण्याचं वचन देऊन बाबाकडे काही पैसे मागितले व पुढे जमीन नावावर करून देईल, आता जमिनीचा ताबा घ्या असा प्रस्ताव ठेवला. बाबांनी आमच्या जवळील बकऱ्या विकून त्याला पैसे दिले व आम्ही जमिनीचा ताबा घेतला आणि पैसे घेऊन तो माणूस बाहेरगावी निघून गेला. मात्र काही महिन्यांनी तो परत आला तेव्हा त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचा मनभेद केला. त्याला सल्ला दिला कोर्टात जाण्याचा, कारण पैसे दिल्याचा लिखित पुरावा नसल्यामुळे त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्यासाठी ते सज्ज झाले आणि कोर्टात केस टाकली. ते ऐकून आईबाबांच्या तोंडचं पाणी पळालं. त्या दिवशी माझी माय गजानन बाबांशी खूप बोलली, म्हणजे ती बोलत होती आणि गजानन बाबा ऐकत होते. हे गजानन बाबा, तू जाणते काय खरं काय खोटं आहे ते. महागजानन, तू ही वारी करते म्हणून नाही बोलत. हे जमीन नाही तर तेथे राहून कशी राहिलो म्हणतो मी. मला समजतं, वरच्या साहेबाला हे समजत नाही का? गजानन बाबा, तुला जे पटतं ते तू कर. माझ्या बाजूने निकाल लागला तरी मी तुझ्यासाठी फक्त माझी सेवा देऊ शकतो. आईचं म्हणणं गजानन बाबापर्यंत पोहोचलं, कारण कोर्टात पैसे दिले नाही तर जमिनीचा ताबा यांच्याकडे कसा, याच प्रमुख प्रश्नावर आमच्या बाजूने निकाल लागला. आता गजानन बाबांची सेवा करण्याची जबाबदारी आमची होती. आम्ही बाबांच्या कृपेने ती यथाशक्ती निभवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भरपूर वेळा माझ्याकडून शेगाव वारी घडली. जेव्हा जेव्हा आम्ही शेगावला पायी वारीत गेलो तेव्हा शेगाव संस्थानाने वारीचं केलेलं स्वागत नेहमीच करिता लक्षात राहील. एकदा आम्हा वारीतील सर्व भक्तांना शेगावला तुकारामाची गाथा प्राप्त झाली. एके वर्षी सर्वांना भागवत प्राप्त झालं. एकदा भजन मंडळीसाठी टाळ, वीणा, मृदुंग आदी साहित्य प्राप्त झालं. पायी वारी शेगावला पोहोचल्यावर व्यवस्थापनाच्या अनुमतीने मंदिराभोवती वारीची प्रदक्षिणा होते. संस्थानातर्फे अन्नदानाप्रमाणेच वस्त्रदानही केलं जातं. असा आदर सत्कार रीतसर पद्धतीने येणाऱ्या प्रत्येकच पायी वारीला अनुभवता येतो. अशा शेकडो वाऱ्या 4ही दिशांनी शेगावला येतात आणि असाच अनुभव प्राप्त करतात. माझ्या स्वतःजवळ पायी वारीच्या निमित्ताने मला प्राप्त झालेले निदान 4 ड्रेस असावेत. या सर्व गोष्टी आठवल्या की स्वाभाविकपणे धन्य ते शेगाव संस्थान आणि धन्य तेथील व्यवस्थापना असे शब्द मुखातून निघाल्याशिवाय राहत नाही. आता बरीच वर्ष झालीत. नोकरीच्या निमित्ताने मी आता गावापासून दूर आलो आहे, पण दूर आलो तरी मनाच्या तारा शेगावशी छान जुळलेल्या आहेत. कारण महाराजांशी जुळून राहण्याचं साधन म्हणजे त्यांचं नामस्मरण. ते मनात नित्य होत आहे. मन आतून त्यांचं स्मरण करतं आणि सहज शब्द ओठी येतात. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.